नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाईट बिल ऑनलाईन कसा चेक करायचा मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ते बघणार आहोत. किंवा तुम्ही जो पहिला मोबाईल नंबर दिला असेल त्याच्यावरती तुम्हाला जर रीडिंग नेल्यानंतर मेसेज येत नसेल किंवा मोबाईल नंबर हरवला आहे किंवा तुम्ही दुसरा नंबर घेतला आहे, तुम्हाला तो नंबर अपडेट करायचा आहे तर कसा करायचा आणि पेमेंट कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग गुगल पेजला आपल्याला व्ह्यू बिल असं टाईप करायचं आहे. व्ह्यू बिल टाईप केल्यानंतर तुम्हाला असा नवीन पेज तयार होईल. हे पेजवरती पहिलं पेज आहे महावितरणचं, mahadiscom.in. ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा नवीन पेज तयार होईल. याच्यामध्ये ग्राहक क्रमांक LT कन्झ्युमर, ग्राहक प्रकार LT कन्झ्युमर, ग्राहक क्रमांक 12 अंकी तुम्हाला इथे ग्राहक क्रमांक टाकायचा आहे. इथे हा कॅप्चा जो दिलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला माहिती नोंद करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. चला तर आपण ग्राहक क्रमांक टाकून घेऊया. ग्राहक क्रमांक तुम्हाला जुन्या बिलावरती पण भेटेल, तो नंबर इथे टाकायचा तुम्हाला. आणि कॅप्चा जसा आहे कॅपिटल स्मॉल न्यूमरिकलमध्ये तसा तुम्हाला तिथे टाईप करायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला माहिती नोंद करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. माहिती नोंद करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक नवीन खाली टेबल येईल. तुमचं तिथे ग्राहक क्रमांक असेल, बिलिंग युनिट क्रमांक आहे, कोणत्या एरियाचा तुमचा बिल आहे, कोणत्या एरियामधला, कोणत्या महिन्याचं बिल आहे, किती रक्कम आहे त्या बिलाची आणि लास्ट डेट काय आहे हे तुम्हाला या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला जर हे बिल बघायचं असेल तर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत. एक व्ह्यू बिल म्हणून ऑप्शन आलेला आहे आणि एक व्ह्यू फोटो म्हणून ऑप्शन आलेला आहे. तर व्ह्यू फोटोवरती क्लिक केलात तर तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या मीटरचं बिलिंगचं रीडिंग नेलं असेल, मीटर रीडिंग नेलं असेल त्याचा फोटो तुम्हाला इथे भेटेल. की म्हणजे ज्या दिवशी रीडिंग नेलं त्या दिवशी रीडिंग किती होतं बिल नेलेल्याचं ते हे रीडिंग आहे. हे 1883 हे रीडिंग सेम तुम्हाला तुमच्या बिल कॉपीवरती सुद्धा भेटेल. हा विंडो मी क्लोज करतो. आता व्ह्यू बिलवरती क्लिक करतो म्हणजे तुम्हाला बिल बघायला भेटेल. व्ह्यू बिलवरती मी क्लिक केलं आहे तर हा तुमचा बिल आला. तर इथे तुम्ही बघाल आपण 1883 बघितलं होतं. हे चालू रीडिंग 1883. मागील रीडिंग 1883 दाखवते कारण की लाईट काहीच यूज झालेलं नाही. मीटर बंद आहे त्या महिन्यामध्ये, म्हणजे रूम बंद आहे त्यामुळे काही युनिट यूज झालेलं नाही म्हणून तुम्हाला हे दोन्ही रीडिंग सेम दाखवत आहे. आता रीडिंग किती तारखेला नेली तर मागील रीडिंग दिनांक मागच्या महिन्यातली 27 सप्टेंबरला नेली होती आणि चालू रीडिंग दिनांक म्हणजे 1883 जे आता आपण जो फोटो बघितला ती रीडिंग 28 ऑक्टोबर 2024ला नेली आहे आणि त्याप्रमाणे हा बिल आलेला आहे. बिल जर बघितलं तर इथं तुम्हाला या तारखेपर्यंत भरल्यास किती चार्जेस लागतील, अंतिम तारीख काय आहे हे दिलेलं आहे. इथे तुमचा ग्राहक क्रमांक आहे, बिल युनिट क्रमांक आहे आणि हा बिलाचा समरी आहे की म्हणजे बिलाचे चार्जेस कसे लागलेले आहेत ते. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला जर रिसिप्ट डेटमध्ये बघितलं तर तुम्हाला लास्ट बिल कधी पे केलं आहे, कोणत्या महिन्याला आणि किती पेमेंट केलं आहे याची डिटेल्स आहेत. आता हे झालं आपण बिल बघितला. बिल कॉपी कशी ऑनलाईन चेक करायचे. तुम्हाला जर ही बिल कॉपी जर सेव्ह करायची असेल तर तुम्ही इथे मुद्रण योग्य आवृत्ती पहा याच्यावरती क्लिक करा आणि नंतर तुम्हाला इथं प्रिंट डाउनलोडिंगचा ऑप्शन येईल. तुम्ही या प्रिंट डाउनलोडिंग या बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला बिल सेव्ह करायला येईल. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे बिल सेव्ह करा. मी सध्या कॅन्सल करतो आहे. ठीक आहे. आपण बिल बघितला ऑनलाईन कसा बघायचा. आता बिलामध्ये मोबाईल नंबर, रजिस्टर मोबाईल नंबर कसा चेक करायचा किंवा नवीन अपडेट कसा करायचा तर पुन्हा तुम्हाला या साईटलाच व्हिजिट करायचं आहे. व्ह्यू बिलला महावितरणची mahadiscom.in ही साईट आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथे पुन्हा तुमचा ग्राहक क्रमांक टाका. कॅप्चा टाकला मी आणि पुन्हा माहिती नोंद करा याच्यावरती क्लिक करायचा. कॅप्चा इनव्हॅलिड दाखवतो. ठीक आहे. पुन्हा डिटेल्स आल्या. आता याच्यामध्ये पे नाव या बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला.
पे नाव बटनावरती क्लिक केलात तर हे असं नवीन पेज तयार होईल. याच्यामध्ये जर इथं तुम्ही खाली बघितलं तर इथं एक ऑप्शन दिलं आहे भ्रमणध्वनी क्रमांक आणि हा मोबाईल नंबर आहे, फर्स्ट 2 डिजिट आणि लास्ट 2 डिजिट. जर तुमचा हा मोबाईल नंबर तुमच्याजवळ नसेल, हरवला आहे किंवा तुम्ही मोबाईल नंबर चेंज केला आहे, तर या केसमध्ये तुम्हाला रजिस्टर अपडेट मोबाईल नंबर या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर हा नवीन पेज तयार होईल. हा क्लोज करून टाका. हा असा येईल. याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा इथे तुमचा कन्झ्युमर नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला बिलिंग युनिट नंबर टाकायचा. बिलिंग युनिट नंबर तुम्हाला तुमच्या लाईट बिलवरती भेटेल. जसं की इथे तुम्ही 4169 बघितला होता, हा बिलिंग युनिट नंबर 4169 हा आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि सर्च कन्झ्युमर म्हणून क्लिक करायचं आहे. पेज ओपन व्हायला थोडा वेळ लागेल. पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे असे डिटेल्स येतील. ओनरचं नाव काय, बिलिंग युनिट नंबर काय, कोणत्या याचं बिल आहे. इथे तुम्हाला ऑप्शन आलेला आहे बघा अपडेट मोबाईल नंबर. हा तुमचा जुना मोबाईल नंबर आहे जो तुम्ही दिलेला आहे, पण हा कॉलम सध्या डिसेबल आहे. इथे तुम्ही टाईप करू शकणार नाही. तर इथे टाईप करण्यासाठी तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे. मग तुम्हाला हा ऑप्शन एडिटेबल होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला जो मोबाईल नंबर पाहिजे तो तुम्हाला टाकायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री या बटनावरती क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके, डू यू वॉन्ट टू सबमिट कॉन्टॅक्ट डिटेल्स प्लीज कन्फर्म. ओके, ओकेवरती क्लिक केलं तर तुम्हाला असा ऑप्शन येईल. डेटा सबमिटेड सक्सेसफुली, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर अपडेट झालेला आहे. जर मोबाईल नंबर सेम असेल तर चेंज करायची गरज नाही, पण तुम्हाला जर तो नंबर तुमच्याजवळ नसेल तर दुसरा कोणत्या नंबरवरती तुम्हाला अपडेट घ्यायचे असतील, जसं की रिडिंग केव्हा नेलं किंवा बिल जनरेट झाल्यानंतर तुम्हाला किती बिल आला ते जर अमाऊंट समजून घेतलं, तुम्हाला तिथे मोबाईल नंबर अपडेट करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स बिलाबद्दल भेटत राहतील. ठीक आहे. आणि जर तुम्हाला जर या बिलाचं पेमेंट करायचं असेल तर तुम्ही याच्यावरती पुन्हा पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक खाली ऑप्शन येईल. इथे लिहिलेलं आहे बघा ऑनलाईन पेमेंटसाठी वरील अटींची सहमत. इथे क्लिक करायचं तुम्हाला आणि पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. पे नाव या बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला पुढे अमाऊंट वगैरे विचारेल. आता मी या केसमध्ये ऑलरेडी बिल भरलेलं आहे, त्यामुळे असं आलं यू ऑलरेडी पेड एनर्जी बिल ऑन ड्यू डेट आलेलं किती बिल भरलं आहे. ठीक आहे. पे नाववरती क्लिक केलं की तुम्हाला पुढं पेमेंट प्रोसेससाठी येईल. त्याच्यावरती ओके करायचं आणि जे काही डिटेल्स आहेत ते फिल करून तुम्ही बिल पे करू शकता. असंच नवनवीन डिटेल्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील.